सगळ्यांना आवाज व्यवस्थित येईल. हा सर आमचं फुलपाखरू स्टार्ट होणार आहे. फुलपाखरू सर स्टार्ट आमचा झालेला आहे. बर. आमचा सोडा सर. हा सर आमचा तर आळस आता चालू आहे. सर आमचा हा आळशी बऱ्याच चालू आहे. जणांचं काहींचं झालंय काहींचं नाही झालेलं. पण आपल्याला जे आहे ते आज बऱ्याच जणांचं झालं असेल काहींचा नसेल झाला किंवा तुम्हाला नवीन काहीतरी जे आहे ते आपल्याला क्लासमध्ये जे आहे ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे जरी झालेलं असलं तरी काहीही हरकत नाही. आपण जो आहे तो परत एकदा तुमची रिव्हिजन म्हणून जो आहे तो घेणार आहोत. सर्वांची म्हणजे कविता, कारण पाठला जो आहे तो आपल्याला साधारणतः 2 ते 3 3-4 तास लागतात आणि एवढ्या एका तासामध्ये जो आहे तो आपला पाठ होत नाही. आणि थोडं थोडं घेतलं किंवा जो सोपा सोपा भाग आहे किंवा लहान जो पाठ असेल कविता असेल तर ते आपल्याला जे आहे ते इथे क्लासमध्ये जो आहे तो व्यवस्थित आपल्याला घेता येईल. म्हणून जो आहे तो सर्वांनी जो साधारणतः आपल्याला सोपा वाटेल असा लेसन आपण जो आहे तो इथे घेऊया की जेणेकरून पूर्ण पण होईल आणि व्यवस्थित तुम्हाला पण व्यवस्थित जो आहे तो समजेल. तर कविता घेऊया, कारण मागच्या वेळेस आपण जी आहे ती आळाशी घेतली होती. सर्वांना आळाशी कविता समजली? यस सर. हो सर. बर. सर्वांनी त्याचा स्वाध्याय सोडवलाय? यस सर. यस सर. बर, सोडवलेला सोडवला. आहे, काय हरकत नाही. हा तर आज आपण जो आहे तुमच्या सर्वांची आवडती, आता थंडीचे पण दिवस सुरू आहे आणि तीच कविता आपण थोडी तुमची झालेली असली तरी पण आपण जरा थोडी नवीन रूपात, म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये पण चांगल्या प्रकारे शिकवलेले असेल हे असेल, पण आपण नवीन रूपात जी आहे ती घेणार आहोत. काय नाव त्या कवितेचं? गोधडी. राईट, गोधडी. की जी आपल्याला सर्व काय करत असते, आपल्याला थंडीपासून आपले संरक्षण करत असते आणि आपल्याला चांगल्या प्रकारची ऊब जी आहे ती एक गोष्ट देत असते, ती म्हणजे गोधडी. अजूनही आता आपण गावाकडे आहोत किंवा काही बऱ्याच जणांना माहित आहे, बऱ्याच जणांना माहित नसते, पण सर्रास जवळपास मी सांगतो की जवळ 99% सर्वांना सर्वजण याचा वापर करत असतात. करताय सर्वजण? कोण कोण हो कोण कोण सर. करत नाही हात वरती यस करा सर. बरं. की मला गोधडी माहित नाही असं कोण आहे का? हात वरती करा इथे. की मला गोधडी माहित नाही. नो सर. हा बरं, आलाय. थांबा थांबा, रेज हँड नाही. हा तर तुम्हा सर्वांना जी आहे ती गोधडीची ऊब किंवा गोधडी जी आहे ती आता आणि थंडीच्या दिवसामध्ये जी आहेत तर खूप तिचा उपयोग जो आहे तो होत असतो. अशी ही गोधडी ही जी कविता आहे ही प्रस्तुत कविता जी आहे तर कोण आहेत? डॉक्टर कैलास दौंड यांची ही भावस्पर्शी जी कविता आहे. गोधडी ही केवळ एक प्रकारचं पांघरून नाही तर मायेचा, प्रेमाचा, कौटुंबिक नात्यांचा, आठवणींचा गोफ आहे. म्हणजे एक आठवणी स्मरणात राहणारी आहे. आणि आपण पाहतो की ब्लँकेट वगैरे असेल किंवा आता नवीन बाजारात बरेच वेगवेगळ्या प्रकारचे येतात, पण त्यापेक्षा जी ऊब आहे, जो आपण म्हणतो की लगाव आहे एक प्रकारचा, तो गोधडी सारखा कुठल्याही दुसऱ्या जे आहे ते कपड्यामध्ये नाही. आणि मग गोधडी एक जी आहे ती खूप चांगल्या प्रकारचं एक आपल्याला काय देत असते, ऊब देत असते आणि आपल्याला शांत झोप जी आहे ती या गोधडीमध्ये लागत असते. डॉक्टर कैलास दौंड हे 1973 मराठी ग्रामीण कादंबरीकार गावाकडले आहे. ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून हे प्रसिद्ध आहे. त्यांच्या पानधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीचे अखेर हा कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तरोळीचे पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. असे डॉक्टर कैलास दौंडकर किंवा दौंड हे आहेत. खूप सुंदर असं वर्णन त्यांनी जे आहे ते केलेलं आहे. या ग्रामीण जीवनाचं चितेर एक मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या साहित्य कृती कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला साधारणतः रसग्रहण स्वमत लिहिण्यासाठी
कवितेचा परिचय, कवितेचे कवी आणि त्यांनी कोणत्या कथा संग्रहातून, कोणत्या कविता संग्रहातून ती कविता घेतलेली आहे याची माहिती तुम्हाला सर्वांना असायला हवी. म्हणून हा परिचय सुद्धा खूप महत्वाचे आहे. उसाच्या कविता, ही जी उसाच्या कविता वसान कविता संग्रह जो आहे, तर या कवितेतून त्यांनी ही गोधडी ही कविता जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोधडी ही कविता कशातल्या, कोणत्या कविता संग्रहातली आहे? उसाच्या कविता वसान या कविता संग्रहामधली ही कविता आहे. तर गोधडी, गोधडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण पाहतो की आजी, घरामध्ये आजी वगैरे असेल तर त्यांची जी लुगड्या आहेत, आपण म्हणतो साडी, थोडक्यात लुगडं हा गावाकडला शब्द आहे. बऱ्याच जणांना माहित आहे का नाही? आजही आजी जी आहे ती साडी नाही म्हणत तर लुगडं म्हणतात, बरोबर. जी नऊवारी साडी आहे आणि ह्या नऊवारी साड्यांच्या ज्या जुन्या हिची गोधडी तयार केली जाते. आणि आजही ती आपण थंडीमध्ये असेल, उन्हाळ्यात असेल किंवा सगळ्या तिन्ही ऋतूंमध्ये जे आहे ते एक प्रकारची शरीराला ऊब देण्यासाठी आपली शांतपणे आपल्याला चांगली झोप या गोधडीने लागत असते. आणि म्हणून आपण आजही कुठे गेलो तरी, बाहेर गावी गेलो किंवा हे केलं तर या गोधडीला आपण खूप मिस करतो आणि गोधडी सारखी झोप आपल्याला लागत नाही. असे हे कैलास दौंडकर यांनी ग्रामीण जीवनात गोधडीचं महत्व काय आहे, गोधडी विषयीचं काय आहे, तर एक प्रकारचं पांघरून, चिंध्या साध्या बोचक्या नसून प्रेमाचा मायेचा स्पर्श, कष्टमय जीवनाचे प्रतीक जे दिलेलं आहे. म्हणजे आई वडिलांच्या परिश्रमाची साक्ष देणारी ही गोधडी आहे. आठवणींचा गोप, कौटुंबिक नात्यामधील स्मृतीचे विणकाम करणारे एक प्रकारचे, बऱ्याच वेळा काय होतात मशीनवर, आता सध्याला आता हातशिलाई कोणी हे नाही, पण गावाकडे आजही हातशिलाई करतात. शिलाईने आजी वगैरे जर असेल गावातले आपले, तर ते जे आहे ते गोधडी शिवत असतात. आणि आता नवीन आपण पाहतो की मशीनवर शिवणारे जाणार, पण जी एक नात्यांची गुंफण, एक कौटुंबिक नात्यांची एक स्मृती, मेमरी आपण म्हणतो की तिचं केलेलं जे विणकाम आहे ती म्हणजे साधारणतः ही गोधडी आहे. इथे तुम्हाला गोधडी केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहेत. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ मिळला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. प्रस्तुत कविता ही उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली पाहायला मिळते. मग गोधडी म्हणजे काय? नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. मी अगोदर तुम्हाला स्क्रीनवर आपली हे दाखवतो, परत एकदा आपली ही जी स्क्रीन आहे तर परत तुम्हाला ती पण दाखवली जाईल. तर अगोदर आपण पुस्तकातल्या ज्या ओळी आहेत तर त्या वाचन करूया कविता. गोधडी म्हणजे, आता ह्या गोधडीचं वर्णन जे आहे ते कैलास दौंडकर यांनी काय केलेलं आहे. गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, बोचका म्हणजे ढीग. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेला मिळणारी ऊब असते, ऊब, मायेचा स्पर्श, मायेचा प्रेमाचा स्पर्श. गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटक्या धोतरांची किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात तर त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याच्या जीर्ण कुर्ता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बापानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या आईनं हे सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. तर अशा प्रकारे डॉक्टर कैलास दौंडकर यांनी गोधडी म्हणजे काय तर या गोधडीचं वर्णन केलेलं आहे की एक प्रकारे गोधडी ही नुसती गोधडी नाही तर आपल्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा एक प्रेमाची जी चादर आहे
तर यामध्ये खूप अशी गुंतलेली आहे की ज्यामध्ये आईचं जे फाटकं लुगडं आहे, बाबाचं जे आहे ते फाटकं धोतर आहे आणि त्यामध्ये भरपूर अशा चिंध्या ज्या आहेत त्या ही केलेल्या आहे. मग सणावाराला जे आपल्या मामाने भाच्याला बहिणीला घेतलेलं जे लुगडं आहेत, कपडे आहेत, त्यानंतर मग शर्टाची कापडं असतील, पायजाम्याचे असतील, तर ह्या सगळ्या असंख्य असे फाटलेले ठिगळ लावलेले जे आहेत ते हे लुगडं असेल, कपडे असतील, कोपरीच्या बाह्या असतील, बाह्या म्हणजे आपण शोल्डर म्हणतो, तर ह्या सर्व जे आहेत एक प्रकारे त्या गोधडीमध्ये काय केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि आजी जी आहे तर काय करत असते, त्या आठवणीच्या सुईनं ही गोधडी काय केलेली आहे, शिवलेली आहे. आणि म्हणूनच गोधडी म्हणजे नुसती बोचकं नाही, तर ती एक प्रकारची ऊब देणारं जे आहे तर काय आहे, ऊब देणारी गोधडी आहे. मायेची मिळणारी ऊब ह्या गोधडीमधून मिळत असते. आपण पाहतो की जेव्हा आपण मामाच्या गावाला वगैरे जात असतो किंवा आई जेव्हा भाऊबीजेला वगैरे जाते तर आपल्याला नवीन कपडे वगैरे घेत असतात किंवा बाबा पण आपल्याला कपडे वगैरे घेत असतात. मग ही आई जी आहे तर काय करत असते, तिचा आणि आपण पाहतो की या गोधडीला जे आहे तर नवीन साड्या किंवा नवीन लुगडी नसतात. तर काय, जेव्हा हे जीर्ण झालेले आहेत म्हणजे काय झालेले आहे, ते जुने झालेले आहेत आणि ह्या जुन्या बोचक्यांचा चिंधा, एक प्रकारच्या चिंध्या ज्या आहेत तर घालून तयार केलेली ही गोधडी आहे. आणि या गोधडीला आपण पाहतो की आजही पण की या गोधडीला एक प्रकारे मायेलाही मिळणारी ऊब असते. आणि हे सर्व काय आईनं घातलेलं असेल, आजीनं घातलेलं असेल, आपल्या बाबांचं धोतर असेल आणि त्यामध्ये आपले पण कपडे बरेच जे आहेत तर जे मामाने घेतलेले आहेत, बाबांनी घेतलेले जे कपडे आहेत आपले, तर हे सर्व फाटके कपडे घालून एक प्रकारच्या चिंध्या घालून ही जी मायेची गोधडी आहे ती मायेची गोधडी जी आहे ती तयार केलेली आहे. कवी म्हणते मग मायेला मिळणारी ऊब अशा प्रकारचं जे आहे ते एक प्रकारे कैलास दौंडकर यांनी सांगितलेलं आहे. आता या गोधडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अस्त्र आहेत? अस्त्र म्हणजे काय? अस्तर कशाला म्हटलं, आता अस्तर कोण सांगेल? मोनिका सांग बरं, अस्तर म्हणजे काय? सॉरी, मानसी. अस्तर म्हणजे सर एखादा कापड लावणे. कापड लावणे, दुसरं कापड जे आहे त्याला जॉईंट लावणे आपण म्हणतो. बापाचे फाटके धोतर कष्टाने परिधान केलेले, आत गोधडीत नवीन जे आहे ते जीवन पावलेले, थोडक्या प्रकार म्हणजे जुने प्रकारचे जे कपडे आहेत आपले वापरून वापरून खराब झालेले, तर ते कपडे जे आहेत, फाटलेले कपडे जे आहेत तर ते एक प्रकारचं अस्तर त्या गोधडीला वापरले जातं. मग त्यामध्ये आता समजा आईची साडी आहे, पण ती आईची साडी अर्धी झाली ना, अर्धी जी आहे तर काय करतात, मग त्याला जॉईंट दिला जातो, त्याला अस्तर म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळा त्याच मॅचिंगचे जे मिळत नाही. हा, सांग. प्रीती सांग. आवाज येत नाही प्रीती. सर क्वेश्चन रिपीट करा. सर मी सांगू प्रणाली? हो प्रणाली सांग. सर अस्तर म्हणजे कपड्यांच्या आत लावलेले कापडाचा थर असतो. बरोबर, कापडांचा थर. आता ह्या अस्तरामध्ये आईचं फाटकं लुगडं, बापाने प्रेमाने घेतलेलं, आता आठवणीनं विणलेलं, आणि मग बाबा जे आहेत तर सणवाराला आईला जे आहे ते लुगडं, नवीन कपडे जे आहे ते घेत असतात आणि ती साडी एक प्रकारे त्यांच्या आठवणीचं, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक असतं. आणि ते कुठेतरी जे आहे तर आई काय करत असते, ते आपल्या गोधडीला जे आहे ते एक प्रकारची मेमरी, आठवण जी आहे ते आठवण म्हणून जे आहे तर ते काय करत असते, सुईनं जी आहे ती विणत असते. असे हे गोधडीचे अस्तर जे आहे ते वापरले जातात. पुढे चिन्ह्यामधली कथा. मग आता या चिन्ह्यांमध्ये जे आहे ते वापरणारी बरीच असे त्याची हे आहेत की काय, अनेक चिन्ह्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. एक प्रकारचे ह्या चिंध्या म्हणजे काय, मग यामध्ये चिंध्यांमध्ये
ह्या चिंध्या फक्त चिंध्या नसून त्यामध्ये एक प्रकारची जी आहे तर प्रेमाचा ओलावा असतो. मामाचा कुडता, भाच्याला घेतलेला जीर्ण कुडता, मामेच्या प्रेमाची आठवण. तुमचे मामा आहेत, जेव्हा तुम्ही दिवाळीला वगैरे मामाच्या गावाला जात असता किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जात असता किंवा घरामध्ये काही लग्न वगैरे असेल मामाच्या गावाकडे वगैरे, तुम्ही जेव्हा ज्या ज्या वेळेस जातात तर मामा तुम्हाला नवीन कपडे घेत असतात आणि तो घेतलेला भाच्याला कुर्ता असेल, फ्रॉक असेल, ड्रेस असेल, तर तो एक मामाची जी आहे ती प्रेमाची आठवण असते. आणि या एक प्रकारच्या चिंध्या रूपात म्हणजे तुम्ही घालून घालून जो खराब होतो किंवा जुना होतो, तर तो जो आहे तो त्या गोधडीला एक प्रकारच्या एक भर म्हणून जे आहे तर या सर्व गोष्टी घातल्या जातात. दुसरं, माहेरचं पटकुरं. पटकुरं काय बरं, पटकुरं म्हणजे काय? परकर, लुगडं. साडी सर, पेटीकोट. गोदडी. सर साडी. साडी. गोदडी. हा, परकर पण पटकुरं पण म्हणतो आपण साधारणतः. लुगडं एक प्रकारचे किंवा छोटा आपण स्टॉल वगैरे म्हणतो. तर आईला लुगडे पटकुरं आई, बरोबर. तर ही एक गोड प्रकारची आठवण ही जी मम्मीच्या आपल्या आईने दिलेली आईसाठी आई साडी आणि ती एक प्रकारची माहेरची आठवण ही जी आहे ती असते. एक प्रकारची जी आहे ती आठवण आहे. आणि ही आठवण आपण पाहतो की काय ही दिलेली आहे. आईच्या लुगड्याचं पटकुरं एक प्रकारची माहेरची आठवण आहे. आणि जेव्हा केव्हा माहेरी दिवाळीला, सणाला किंवा इतर वेळेस काही कार्यक्रमाला वगैरे गेली तर त्यावेळेस तिचे आई बाबा जे आहेत म्हणजे आपले आजी आजोबा काय करत असतात, आईला जे आहे ते नवनवीन काय करत असतात, साडी वगैरे देत असतात, साडी चोळी, किंवा आपले मामा देत असतात आईला. आणि ती एक माहेरची आठवण सुद्धा या गोधडीत लपलेली आहे. तिचा सुद्धा एक ओलावा, प्रेमाच्या जे एक आठवणी ज्या आहेत तर त्या शिवताना जे आहे त्या गोधडीमध्ये असतात. पहिल्या संक्रांतीचे लुगडे. आणि जेव्हा मग संक्रांत असेल, जेव्हा बाण घेतलेले, आईने ठिगळ लावलेले लाडकी लुगडी. आणि मग आपले बाबा जे आहे ते आईला संक्रांतीला असेल, वटपौर्णिमेला असेल, दिवाळीला असेल, पाडव्याला वगैरे जे घेतलेलं जे लुगडं आहेत, तर हे जे लुगडे आहेत आणि या लुगडे एक प्रकारची आठवणी आहेत. आणि मग म्हणून आपण पहिल्या संक्रांतीचं लुगडं जे आहे ते यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे बाच्या बाह्या. बाह्या म्हणजे काय, शोल्डर म्हणतो आपण. ज्या कोपऱ्यातील बाह्यांचे स्नेहाचे प्रतीक आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की जो नेहरू पायजमा वगैरे घातलेला असतो, नेहरू घातलेली असते, कोपरी एक प्रकारची म्हणजे शर्ट. गावाकडे आजही आपण पाहतो शेतामध्ये वगैरे जे आहेत ते बाबा वगैरे कोपरी घालतात, जसं की आपण आता टी शर्ट वगैरे घालतो शॉर्ट, तर तसेच गावाकडे जे आहे ते त्याला कोपरी म्हटलं जातं. त्याला खिसे वगैरे जे आहेत पॉकेट वगैरे असतात. तर या कोपऱ्या, हे शर्ट असेल, हे नेहरू असतील, तर यांच्या बाह्यांचे प्रतीक जे आहे ते साधारणतः या गोधडीमध्ये चिंध्यामधली एक प्रकारची कथा म्हणजे चिंध्या स्वरूपात हे सर्व जे आहे ते घातलेले असतात. जीर्ण कुर्ता, माहेरून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं. पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईने असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं, असे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते साधारणतः या गोधडीमध्ये जे आहे ते अस्तर म्हणून वापरल्या जातात. आता या आईचं स्टिचिंग केलेलं म्हणजे सुई न जे आहे ते शिवलेलं. आईचं कौशल्य काय आहे, दाटी वाटीने दटावून एक प्रकारचे जे आहे ते बसवलेले चिंध्या. प्रत्येक तुकड्यात एक आठवण, एक नाते, एक भावना असते. मग कुठं काय तुमच्या ड्रेसचं थोडं कापड असेल, आपल्या शर्टचं असेल, बाबांच्या कोपरीचं पायजाम्याचं असेल, तर असे सर्व जे ठिगळं आहेत किंवा तुकडे तुकडे आहेत तर ते तुकडे तुकडे जोडून एक प्रकारची शिवणं, स्मृतीची सुईने शिवलेले विणकाम, एक प्रकारची म्हणजे आईने शिवलेले जे आहे ते विणकाम एक प्रकारची ती एक कलाकुसरच आहे. स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं, त्यात म्हणून गोधडी म्हणजे काय नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते फक्त ऊब असते, अशी ही गोधडी जी आहेत. आणि स्मृतीच्या सुईने शिवलेले हे विणकाम
केवळ एक प्रकारचं कापड नाही, तर तो आपल्या जीवनाचा, आपल्या कुटुंबाच्या जीवनाचा जो आहे तो एक प्रकारचा इतिहास आहे. काय आहे? इतिहास आहे, हिस्ट्री आहे. आता या गोधडीतील नाती कोणकोणत्या प्रकारची आहे, म्हणजे किती सगळ्यांना जे आहेत, एक प्रकारे आपण पाहतो की संकल्पना माइंड मॅप या पूर्ण कवितेचं जर पाहिलं तुम्ही साधारणतः, तर इथे किती नात्यांना जोडून ठेवणारी ही गोधडी आहे. तर त्यामध्ये आहे आई बाबा विणणारी, की जी सगळे नाती जे आहेत ते एक प्रकारचे सगळ्या नात्यांच्या आठवणी एक प्रकारे जोडणारी, ज्या सुईने जोडणारे आहे. त्यामध्ये बाबा आहेत, ते जे कष्ट करणारे आहे बाप. मामा एक प्रकारचं प्रेम देणारं, जो आपल्याला सुखदुःखामध्ये, आपल्याला अडीअडचणीच्या काळामध्ये जो आहे तो मदत करत असतो. ज्या काही गोष्टी असतील, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असतील, नाताळच्या सुट्टीमध्ये असतील, किंवा विविध प्रकारचे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये असेल, सणामध्ये जो आहे तो वारंवार आपल्यावर प्रेम करत असतो, आपल्याला चांगल्या प्रकारचे कपडे जो आहे तो देत असतो. बाई जी भेट देणारी जी आहे, तर मग एक प्रकारे आई. आणि कुटुंब एक प्रकारचं आपलं कुटुंब, मग ज्यामध्ये आजी आजोबा आहे, मावशी काका आहे, हे सर्व गोष्टी ज्या आहेत, तर कोणी ना कोणीतरी जे आहे त्या सगळ्या आठवणी आई जी आहे ते एक प्रकारे ह्या गोधडीच्या रूपात आपल्याला जे आहे ते, या गोधडीच्या रूपात जीवन जे आहे ते एक प्रकारे सर्वांचं एकत्र करून जे आहे ती काय करत आहे, सर्वांना जोडण्याचं काम ही एक आई आहे. आणि त्यामार्फत एक आठवणींची गोधडी आपल्या सर्वांना जी आहेत, की जिच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ऊब लागते आणि आपण छानपणे चांगली झोप घेऊ शकतो, असं डॉक्टर दौंडकर यांनी जे आहे ती ही गोधडी कविते चं वर्णन जे आहे ते इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रकारे दारिद्र्याचा प्रेमाचा स्पर्श आहे. गोधडी आपण पाहतो बऱ्याच वेळा, आता हॉटेलमध्ये आहे किंवा ज्यांची श्रीमंत घरामध्ये असेल, जे मोठ्या याच्यात असेल, की त्यांना गोधडी म्हणजे काय एक प्रकारची लाज वाटते. अरे हे काय फाटलेलं जुनं पुराणे कपड्यांचं मिळून जे आहे ती शिवलेली ही गोधडी आहे. आणि एक प्रकारचं आहे, पण नाही, तर ती एक दारिद्र्याच्या प्रेमाचा स्पर्श आहे. जे आपण पाहतो की गावाकडे गरीब लोक जे आहेत, तो कुठल्याही प्रकारचे एवढं महागातले जे ब्लँकेट्स आहेत तेही नाही, तर कुठेतरी हे जुने कपडे झालेले फेकून न देता त्याचा उपयोग एक प्रकारे चांगल्या प्रकारे गोधडीच्या रूपात हा केला जातो. गोधडी म्हणून मग हे गोधडी हे नुसतं पांघरून नाही की अंगावर घ्यायचं किंवा एक प्रकारे, तर ते दारिद्र्याने पोळलेलं, कारण हे जे कपडे आहेत, आईबाबांचे जे कपडे आहेत, तर यांनी खूप मेहनत कष्ट करून जे आहे ते घाम गाळलेला आहे. आणि ती एक प्रकारची साक्ष आहेत की त्यांच्या मेहनतीचे. आणि फुंकर घालण्याचं, त्यानंतर प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श त्या कपड्यांमध्ये आहे. आणि म्हणून ही गोधडी प्रेमाची आहे, प्रेमाची ऊब देणारी आहे. आणि आपली एक प्रकारची गरिबी, आणि या गरिबीतही मायेची उबदारपणा हा देत असतो. एक प्रकारचं कष्टाचं फळ आणि परिश्रमाचं, कष्टाचं फळ, परिश्रमातून निर्माण झालेली एक प्रकारची सुरक्षितता ह्या गोधडीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. ऊब असते, ऊब असते. गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ती ऊब असते प्रेमाची, मायेची आणि कुटुंबाच्या आठवणींची. अशी ही ऊब आहे. डॉक्टर कैलास दौंडकर यांच्या उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली ही भावस्पर्शी कविता आपल्या एक प्रकारचं गावाकडील जीवनातील साध्या वस्तूंमधील अगाध प्रेम हे त्यागाचे एक प्रतीक मानलं जातं, दर्शवलं जातं, की एक प्रकारे कशा प्रकारे आपले जे दैनंदिन जीवनातले वापरणारे जे कपडे आहेत, आई बाबांनी जे आहेत ते त्यांना खूप जीवन त्यांचं जे आहे ते मेहनत कष्ट करण्यात गेलेलं आहे. आणि त्याची एक साक्ष देणारी ही जी गोधडी आहे ती कपड्यांपासून तयार केलेली गोधडी एक प्रकारे मायेची ऊब देणारी आहे. अशा प्रकारे कैलास दौंडकर यांनी ही कविता सुंदर अशा प्रकारे तिचं वास्तविक चित्रण जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समजले सर्वांना? येस हो सर. सर. हो सर. हो सर. येस सर. येस सर. हा, काही प्रश्न आहे कोणाला? नो नाही सर. नो सर. नो सर. नो सर. आपल्याला हिचं गायन स्वरूपातली ही कविता आहे का आपल्याकडे पाहूया जरा. गायन स्वरूपातली असेल, तिचं गीतबद्ध केलेली, तर आपण नक्कीच ती ऐकूया चालबद्ध केलेली.
दोन प्रकारचे आहे. एकच. तिच्यावर एक भावस्पर्शी असा एक व्हिडिओ पण आहे, तो आपण पाहूया आधी, आणि त्याचं मग गायन स्वरूपात पण आहे. मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. येस सर. सर्वांना स्क्रीन दिसते? Yes, sir. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिन्ह्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते मायलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे. किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत. गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीन. आईनं दबावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. ज्यात असतो मामान घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं. आईच्या लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं. आईना संख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडक लुगड. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईन ते सगळं स्मृतीच्या सुईन शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिन्ह्यांचा बोचका. उब असते उब. सर्वांना आवडली? सर्वांना सुंदर असं चित्रफित. सर खूप छान कविता होती. खूप छान होती. बर बर. हा, अजूनही त्यांची एक गीतबद्ध केलेली, हे तर थोडी हे होती, त्यांची गीतबद्ध केलेली पण एक कविता आहे की जे गायन केलेली, ती पाहूया आपण. ओके ओके सर.
गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिन्हांचा बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिन्हांचा बोचका. गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फटक्या धोतराचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिन्ह असतात बसलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिन्हाच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकून, आणि पहिल्या संक्रांतीला पान घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगड. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो फक्त चिन्हांचा बोचका. गोधडी म्हणजे नसतो फक्त चिन्हांचा बोचका. गोधडी म्हणजेच ऊब असते ऊब, ऊब असते ऊब, ऊब असते ऊब, ऊब असते ऊब. अशी ही गोधडी, आणि एक प्रकारचं नुसता चिंध्या नाही तर ती एक प्रकारे आपल्याला ऊब देणारी, मायेची ऊब देणारी ही गोधडी. खूप सुंदर असं गायन त्यानंतर डॉक्टर कैलास दौंडकर यांनी एक प्रकारे आपल्याला या गोधडीचं महत्व जे आहे ते थोडक्यात समजून सांगितलेलं आहे. कारण आपण फक्त हे करायचो पण नाही, पण त्याच्यात खरंच वास्तविक काय आहे आपण पाहतो की आता जे युग जे आहे ते बदलत चाललेलं आहे नवीन. आणि या नवीन जनरेशन मध्ये नक्कीच नात्यांची गुंफण नक्कीच खरंच काय आहे, गोधडी म्हणजे काय. आपण ग्रामीण जीवनातलं आपण पाहतो की जेव्हा आपण शहरामध्ये वगैरे आपल्या नातेवाईकांक वगैरे जात असतो, किंवा आपण मॉडर्न युगामध्ये आपण वावरत आहोत आता, पण आजही आपल्या आई बाबांनी आजी आजोबांच्या काळामधले जे आजही आहे ते एक प्रकारची मायेला ऊब देणार आहे. हा ठीक आहे, त्यांच्या काळामध्ये एवढा चांगला पैसा या सगळ्या सुविधा नव्हत्या, पण एक प्रकारचा मायेचा ओलावा, प्रेमाचा जो स्पर्श आहे एक प्रकारचा, तो त्यांच्या मग सगळ्याच गोष्टींमध्ये जो आहे. आणि म्हणूनच आजही ती गोधडी जी आहेत आपण पाहतो की तिला न तोड देणारी, ना कुठल्याही प्रकारचा मग तो चांगल्या प्रकारची गादी असो, 2-2, 3-3 हजाराची गादी असो, किंवा बेड असो, आपण म्हणतो पलंग वगैरे, तर या गोधडीची जी आपण म्हणतो की नाही किंमत जी आहे ती पैशामध्ये करता येणार नाही. ते एक प्रकारचा मायेचा ओलावा जे आहे, तर या सगळ्या गोधडीतून प्रेमाचा, की आईने आजीने शिवलेली ही जी गोधडी आहे ठिगळं लावून, की ज्यामध्ये आपल्या सर्व कुटुंबियांचे जे आहेत एक प्रकारची नात्यांची गुंफण करणारी ही एक प्रकारची गोधडी आहे. समजले सर्वांना? आवाज येतोय का? हॅलो हॅलो. बर, तर सुरुवात करूया आपण. प्रश्न उत्तर तुमचे जे याच्यामध्ये दिलेले आहेत, काय स्वाध्याय आपण तुम्हाला सोडवायचा आहे. बऱ्याच जणांनी सोडवला असेल, कारण तुमची शाळेमध्ये ही कविता झाली असेल तर साधारणतः हिचा झालेला असेल स्वाध्याय. तर काय गोधडीची वैशिष्ट्ये? सर मी सांगू? हो हो, सोडवलं तरी चालेल. थांबा एक थांबा.
ज्याला येते अगोदर त्यांनी हात वरती करायचे. उगाच मी सांगू का हे नको. सगळ्यांना अगोदर येऊ द्या आणि मग त्यानंतर जे आहेत तर मी विचारणार आहे 1 बाय 1 प्रत्येकाने एक एक सांगा, म्हणजे सर्वांना जो आहे तो काय करेल, वेळ मिळेल सर्वांना. प्रत्येकाने जे आहे तर आपण एक एक पॉईंट सांगायचं, फक्त पूर्ण सगळं उत्तर सांगायचं नाहीये. त्यातले तुम्हाला जे वैशिष्ट्य दिलेले आहेत 1 2 3 4 चौघ जण याचे जे आहेत तर वैशिष्ट्ये पूर्ण सांगणार आहे. बरोबर. मी नाव घेतो, त्यांनीच फक्त अनम्यूट करून काय करायचे मला सांगायचं. कोणीही माईक अनम्यूट करून डायरेक्ट सांगायचं नाही. गोकुळ सांग बरं एक गोधडीची वैशिष्ट्ये. फक्त चिंध्यांचा बचका नसतो सर. बर. सुनील. सर मी स्नेहल आहे. हा स्नेहल सांग. हा तुम्ही काय करा, मला एक तर मेसेज करून सांगत जा की सर आम्ही बाबांच्या लॉग इन वर हे झालेले आहे, तर मला व्यवस्थित हे कळत. ठीक आहे. हा स्नेहल सांग. पाहायला मिळणारी उब असते. बरोबर. सतीश. सर मायेने भरलेली असते. आणि सर माझं नाव वैष्णवी आहे. ओके. हा क्लास सुरू झाल्यानंतर जे आहे ते मला हे करत जा की जे आपल्या आई बाबांच्या अकाउंट किंवा तुम्ही इथे नाव चेंज करून घेत जा की जेणेकरून जे आहे ते मला तुमचं नाव हे करता येईल. स्वरा. ओके सर. त्या फाटक्या लुगड्याचे अस्तर. बरोबर. आता प्रतीक्षापासून सुरुवात करूया. प्रतीक्षा हे 4 झाले. आता गोधडी चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती कोणकोणत्या आहेत? मामा, आई, मामा. प्रीती. बाप, अदम. भाचा. सुनील. मामा, मामा, भाचा. आई, त्यानंतर अनुष्का सांग बरं. बाबा आणि आई. अगदी बरोबर आहे. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा. श्रुती. आयुष्यभर कष्ट. बर. अपूर्वा. कवितेतील आई ही खूप मायाळू आणि भावुक आहे. बर. साई जगताप. मायेची उब. मायेची उब. आप्पा शिंदे. सर मी स्वप्नाली शिंदे आहे. आप्पा शिंदे हा नाही. स्वप्नाली सांग. स्मरणाच्या सुईने शिवलेली गोधडी. अगदी बरोबर. हेमांगी. सर मी सांगू अनुष्का. हा. सर प्रेमळपणा, कष्टाळूपणा, सुशिक्षिता. अगदी बरोबर. गोधडीतल्या आईच्या फाटक्या सर, मी लुगड्याचे आणि सांगितली बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते. या ओळीतील भाव स्पष्ट करा. प्रीती सांग. सर मी सांगू. हो प्रीतीचं उद्या मग तू सांग. सर मी सांगू. थांबा. सर मी सांगू ईश्वरी. एक 1 बाय 1 होऊ द्या. सर भाव स्पष्ट करा. प्रीती सांग लवकर. बाकीचे माईक बंद ठेवा. हा प्रीती सांग. सर मी सांगू परमेश्वरी. थांबा. प्रीती सांगते. प्रीती स्टार्ट करते की नाही? श्रुती सर. फर्स्ट प्रश्न जो आहे तो तुम्हाला 5व्या मधील पहिला दिलेला आहे. सर मी सांगू सर. श्रुती. सर मी सांगू. बर. प्रीती सांगत नाही. श्रुती पासून सुरुवात करूया. मी तुम्हाला अजून प्रश्न देणार आहे. ऐका, काळजी करू नका. मी तुम्हाला अजूनही प्रश्न देणार आहे. सर्वांना चान्स मिळेल. त्यामुळे मी सांगू का मी नाही. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी कृपया करून माईक अनम्यूट करून तुम्ही सांगत चला. तुम्ही सर्वच जण आवाज करत गेले तर आपली रेकॉर्डिंग जी आहे ती व्यवस्थित क्लास जो आहे तो रेकॉर्ड होणार नाही. हा श्रुती सांग. गोधडीतल्या आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते.
गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. हलावीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले. त्यांचा प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून. अगदी बरोबर. पुढे आता हर्षदा, मला सेकंड क्वेश्चनचा, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, उब असते. मायेला मिळणारी उब. मायेला मिळणारी उब. पण हे तुम्हाला एकच नाही, हे साधारणतः दोन तुम्हाला येईल. काय? 2 मार्कांना प्रश्न येईल. तर याचे एका ओळीत उत्तर आलं नाही पाहिजे. बरोबर, तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे की काय आहे. सर मी सांगू स्नेहल. सर मी सांगू प्रणाली. आता श्रुती सर मी थांबा. सर्वजण सर मी आदम. सर मी आदम. सर मी सांगू स्नेहल. सर मी जरा माईक म्यूट ठेवतो जरा. तुम्ही सर्वजण सांगायला लागले. इथे रेज हँड करायला आपल्याला ऑप्शन दिला आहे. बरोबर, तर तुम्ही हे करत जा की जेणेकरून व्यवस्थित सांगता येईल. आता मी ज्याचं नाव घेईन तेच अनम्यूट करीन फक्त. हा, स्वरा सांग. येस सर. हा जो दुसरा प्रश्न आहे 5व्या प्रश्नातला, त्याचं सांगायचं उत्तर. मी तुम्हाला इथे स्क्रीनवर प्रश्न दाखवणार आहे, काळजी करू नका. एका वाक्यात उत्तरेचे ते सर्वांनी मग जे आहे ते द्यायचे आहे. सर्वांना चान्स मिळेल. त्यामुळं मी सांगू का करू नका. आपण सर्वांना जे आहे ते विचारणार आहे. हा, सांग स्वरा. गोधडी या कवितेमध्ये आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी किंवा पाहतो आणि त्यात त्याला सर मी सांगू. गतकाळ थांबा, मधीच सांगत असताना मी सांगू का म्हणू नका. आई वडिलांनी केलेल्या श्रमाची दृश्य असते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसतो, तर तो अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्याची पटकुरे, बापाच्या कोपऱ्याच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे, बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला लावलेले असतात. जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीत जाणवते. म्हणून कवी म्हणतो, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब असते. साक्षात मायेची ऊब असते. आता तुम्हाला मी स्क्रीनवर इथे जे आहे ते प्रश्न दाखवणार आहे. त्याचे एका वाक्यात उत्तरे, मी प्रश्न तयार केलेत, त्याचे जे आहे ते तुम्हाला उत्तर सांगायचे आहेत. इथे स्क्रीनवर दिसेल. एक एक प्रश्न जो आहे तो अगोदर सगळे प्रश्न वाचायचे. ज्याला जो प्रश्न येतोय त्यांनी फक्त जे आहे ते हात वरती करायचा आहे, की जेणेकरून जे आहे ते मी तुम्हाला ते व्यवस्थित जे आहे ते सर्वांना समजेल. आपल्याकडे 2 मिनिट राहायचे. मी तुम्हाला ग्रुपवर पण पाठवायला सांगतो. 2-3 प्रश्न घेऊया, बाकीचे मग आपण थांबूया. इथे आपल्याकडे 2-3, त्यामुळे पटपट जे आहेत ते जेवढे प्रश्न होतील तेवढे सांगायचे. हा, सुनील, प्रश्न 1. सुनील, आणि जर पटकन तुम्ही ऑन नाही केलं मी दुसऱ्याला विचारेल. ओके, आदम, प्रश्न 1. हो सर. गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते. अगदी बरोबर. अपूर्वा, दुसरा प्रश्न. सर मी तिसरा, प्रीती. बर, सांग. प्रीती नाही, थांबा. ज्यांना प्रश्न विचारले त्यांनी सांगत चला. तुम्ही सांगू नका, लगेच मध्ये बोलत नका. हा, अपूर्वा.
सर गोधडीला ऊब कशामुळे मिळते? तर गोधडीला ऊब मिळते कारण त्यामध्ये आईचं लुगडं असतं, बापाचा हे फाटका कुर्ता असतो, भावाचा कुर्ता असतो, त्यामुळे त्याला ऊब मिळते. अगदी बरोबर. प्रीती, तिसरा प्रश्न. गोधडीच्या आतमध्ये आईचे लुगडं, बापाचे धोतर, मामाने घेतलेले आईला लुगडं, संक्रांतीने बापाने दिलेले लुगडं, हे सर्व त्या गोधडीच्या आतमध्ये असते. अगदी बरोबर. प्रणाली, प्रश्न क्रमांक 4. सर गोधडीतील चिंध्या कोणत्या? म्हणजे गोधडींना आईच्या प्रेमाचे ऊब असते आणि लाडक्या मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता असतो आणि आपल्या प्रेमळ बापाच्या कोपऱ्याच्या बाह्या असतात. अगदी बरोबर. अनुष्का, शेवटचा घेऊया आणि बाकीचे तुम्हाला मी ग्रुपवर टाकेल. अनुष्का, 5व्या प्रश्नाचं उत्तर सांग. आईने सर. गोधडी कशाने शिवलेली असते? आईने गोधडी सुई दोऱ्याने शिवलेली असते. आईने गोधडी सुई दोऱ्याने शिवलेली असते. प्रेम एक प्रकारे, आणि त्यामध्ये नात्यांची गुंफण जी आहे ती जी आहे यामध्ये केलेली असते. राहिलेले प्रश्न तुम्हाला ग्रुपवर येतील. तुम्ही व्यवस्थित जे आहे ते सर्वांनी सोडवायचे आहे. त्याच्या खाली त्याचे उत्तर पण दिलेले आहेत दुसऱ्या पानावर, तर ते पण तुम्ही जे आहे ते बघायचे आहेत. चालेल, थांबूया आज इथेच आपण. सर होमवर्क ते गोधडीचा स्वाध्याय हो, गोधडीचा स्वाध्याय जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. लिहून सर ग्रुपमध्ये पाठवा.